हाय फ्रेंड्स, मी मयुरी. तर आज आपण बघणार आहोत की बिडाचं आप्पेपात्र कसं सिझनिंग करायचं आणि एका दिवसामध्ये आपण आप्पेपात्र वापरण्यासाठी घेऊ शकतो. बघा, अशा पद्धतीने याच्यावरती खर असते आणि त्यासाठी आपल्याला हे आप्पेपात्र सिझनिंग करून घ्यायचं आहे. आणि बिडाचं आहे हे, आणि हे मी यात्रेतून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि काथ्याने आपल्याला याला घासून घ्यायचं आहे. थोडंसं साबण पण घ्यायचं आणि व्यवस्थित हे आपल्याला घासून घ्यायचं आहे. पूर्ण बाजूने घासून घ्यायचं आणि मागच्या बाजूने पण घासून घ्यायचं. 1-2 मिनिट छानपैकी आता हे घासून झालेलं आहे. वरच्या बाजूने पण छान घासून घ्यायचं, जेणेकरून आपण आप्पे बनवतो तेव्हा ते साईडला पण पडतं. आणि आता मस्तपैकी हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नळाखाली. आणि बघा, इथे धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. इथे मी पुसून घेतलेलं आहे. आणि आता याला आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. सुरुवातीला गरम करून घ्यायचं, जेणेकरून ओलसरपणा निघून जाईल. आणि आता आपल्याला आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. आणि हा कांदा टाकून झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये छानपैकी असा परतवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा रंग काळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि गॅस लो टू मिडियम हीटवरतीच ठेवायचा, जास्त मोठा ठेवायचा नाही. मोठा ठेवला तर मग आपलं आप्पेपात्र चांगलं तयार होणार नाही. आणि अर्ध्या सेकंदाने किंवा 1-2 मिनिटांनी हे मिक्स करत राहायचं. आणि असा कांदा आपला इथे आपल्याला गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे मस्त असं. आणि हे आता एकदम काळंशार करून घेतलेलं आहे मी. 3 ते 4 मिनिट मस्तपैकी हा कांदा आपण याच्यामध्ये परतून घेतलेला आहे. आणि छान अशी आप्पेपात्रामधून वाफ पण निघत आहे, तुम्ही बघू शकता इथे. अशा पद्धतीने कांदा आप्पेपात्रात जळून घेतल्यामुळे आप्पेपात्र छान तयार होतं. आणि आता हे आपल्याला रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे. बघा, आता एक रात्र मी झाकून ठेवलेलं होतं. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता इथे आप्पेपात्र आपलं किती मस्त दिसते. आणि इथे आता हा जो कांदा आहे ना, आपल्याला आप्पेपात्राला छानपैकी असा घासून घ्यायचा आहे. आणि पूर्ण हा असा घासून घ्यायचा आप्पेपात्रामध्ये पण आणि साईडने पण घासून घ्यायचा. अशा पद्धतीने घासून घेतल्यामुळे आप्पे बनवताना आप्पेपात्राला चिकटत नाहीत. आणि सर्वपैकी आता हे मिक्स करून झाले. कांदा मी इथे काढून घेतलेला आहे. आणि आता एका परातीमध्ये हे आप्पेपात्र ठेवून घेते. आणि याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तांदूळ शिजवलेलं पाणी. आमच्या घरी बिर्याणी बनवली होती, तर त्याचं पाणी उरलेलं ते मी याच्यामध्ये टाकून घेते. तुमच्याकडे जर नसेल असं तर मग तुम्ही तांदूळ धुताना जे पाणी निघतं ते ठेवू शकता. आणि 3 ते 4 तास या पाण्यामध्ये हे आप्पेपात्र मी बुडवून ठेवलेलं होतं. जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर मग जंग पण लागू शकतो. आणि एकदा आता पाण्याने हे धुवून घेतलं. आणि याच्यामध्ये मस्तपैकी थोडं थोडं मीठ टाकून घ्यायचं. आणि मीठ टाकून झाल्यावर आपल्याला आता स्क्रबने हे घासून घ्यायचं आहे. इथे आता आपल्याला तारेच्या घासणीचा वापर नाही करायचा, स्क्रबचाच करायचा आहे. आणि छानपैकी हे घासून घ्यायचं, जेणेकरून याला लागलेलं जे तेल आहे ना ते निघून जाईल. दोन्ही साईडने घासून घ्यायचं, खालच्या साईडने पण आणि वरच्या बाजूने पण. 1 ते 1.5 मिनिट छानपैकी आता हे घासून घेतलं आहे मी. आणि परत एकदा धुवून घेतलं. आणि आता साबण लावून थोडंसं घासून घ्यायचं आहे आपल्याला. अर्धा ते 1 मिनिट आता हे घासून घेतलेलं आहे मस्तपैकी. आणि याला आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी धुवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि याला आता आपल्याला पुसून घ्यायचं आहे. इथे मी टिश्यू पेपरने पुसून घेणार आहे. तुम्ही कापडाने पुसलं तरी चालेल. आणि अजिबात काळापणा राहिलेला नाही आप्पेपात्रेला. मस्तपैकी आता हे कोरडं झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आप्पेपात्र किती मस्त असं तयार झालेलं आहे. आणि हे आप्पेपात्र तुम्ही एका दिवसामध्येच वापरण्यासाठी घेऊ शकता. आता हे तयार करून झालेलं आहे. सिझनिंग मस्तपैकी झालेली आहे आप्पेपात्राला. आता याला थोडंसं तेल लावून हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग गरम करून घ्यायचं. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, पाणी उकळून घ्यायचं थोडं. आणि मग ते पाणी टाकून द्यायचं, आप्पेपात्र गरम करून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये थोडं थोडं सारण टाकून आप्पे तयार करून घ्यायचे. आणि मी इथे तुम्हाला दाखवणार पण आहे की मी फर्स्ट टाईममध्ये आप्पे बनवले, तरीही ते आप्पे अजिबात आप्पेपात्राला चिकटलेले नाही आहेत. आणि बघा, इथे आप्पे बनवायला घेतलेले आहेत. आप्पेपात्राचा कलर गोल्डन ब्राऊन होण्याच्या आधीच आप्पे हे
आपले पलटी करता येतात, अजिबात चिकटलेले नाहीत. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.